मी ॲडव्होकेट गुलाबसिंग मानसिंग पाटील. मी जळगाव जिल्ह्यातून पुरुष वर्गातून एकमेव उमेदवार आहे. माझा अनुक्रमांक आहे 102. मी बार काउन्सिलला माझं प्रतिनिधित्व याच्यासाठी दिलेलं आहे की मी तरुण जो काय वकील वर्ग येणारा आहे त्या तरुण वर्गातून चांगले वकील निर्माण झाले पाहिजे, त्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना मी आणणार आहे, त्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसंच वकिलांसाठी एक जीवन विमा काही उपलब्ध करून देता येतो का त्याचाही मी प्रयत्न करणार आहे. आणि माझा मानस राहील की वकिलांची जी संघटना आहे त्यांचे मेंबरशिप आणि त्याचा जो कारभार आहे संपूर्ण तो डिजिटलायझेशन आणि ऑनलाईन कसा होईल याचाही मी प्रयत्न करणार आहे. मला साधारणतः बऱ्यापैकी प्रतिसाद दिसतोय माझ्या मेंबर्सकडनं. आणि वकील परिषदेवर कोण उमेदवार द्यायचा, कारण मी वकिलांचा प्रतिनिधी म्हणून देतोय. माझं एकच आवाहन असेल वकिलांना की आपला प्रतिनिधी देताना तो तुम्ही तेवढ्या सक्षम पद्धतीचा द्यावा. याकरता मी ही निवडणूक लढवतो. सहकार्याबद्दल धन्यवाद. मॅडम, आपण महाराष्ट्र बार काउन्सिलचं जे इलेक्शन होत आहे, आपण काय सांगा? बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा 2026 ची आज निवडणूक होते आहे. आज या जळगाव जिल्ह्यामध्ये इथे मी थांबलेली आहे. मी स्वतः कॅन्डिडेट आहे. माझा सिरियल नंबर 105 आहे. गेल्या 8 वर्षानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक होते आणि मी पण पहिल्यांदाच ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने 30% रिप्रेझेंटेशन महिलांना दिल्यामुळे पहिल्यांदाच महाराष्ट्र अँड गोवामध्ये 53 महिला कॉन्टेस्ट करतायत आणि त्याच्यामध्ये 155 सगळे कॅन्डिडेट्स आहेत. त्याच्यापैकी 53 महिला ह्या कॉन्टेस्ट करतायत. म्हणजे पहिल्यांदा बार काउन्सिलच्या इतिहासामध्ये एवढ्या महिलांची संख्या आपल्याला बघायला मिळते. याचा मला खूप आनंद आहे. काय वाटतं विजयाचा विश्वास आहे? आमच्या इथे 7 महिला तर कंपल्सरी जातील. 5 महिला कॉन्टेस्ट करून जाणार आहेत, 2 महिला को ऑप्शन मध्ये. म्हणजे 30% नॉट रिझर्वेशन बट रिप्रेझेंटेशन फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ बार काउन्सिल. आपलं नाव सांगा. ॲडव्होकेट ललिता श्याम पाटील, सिरियल नंबर 105. भाऊसाहेब, महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलची जी इलेक्शन ही बनले, काय नेमकी चुरस कशामुळे बघायला मिळते? ही चुरस अशामुळे बघायला मिळते आहे की जवळजवळ 8.5 वर्षानंतर हे इलेक्शन होत आहेत. आमच्या वेळेला जेव्हा इलेक्शन व्हायचं तेव्हा 5 वर्ष मुदत असायची आणि 5 वर्षाच्या नंतर लगेच 6 महिन्यात इलेक्शन व्हायची. यावेळेला काय झालं की प्रस्थापित जे आता मेंबर होते किंवा जी बॉडी होती त्यांनी निवडणुकांना घेतल्यामुळे काही मंडळी सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये मग हे इलेक्शन होऊ घातलेले. किती कॅन्डिडेट कॉन्टेस्ट करतात? या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा हे दोघं राज्य मिळून एकूण 155 कॅन्डिडेट हे इलेक्शन लढवत आहेत. त्यात गोव्याचे जे आहेत साधारणपणे 8 जण गोव्याचे आहेत. अच्छा. आणि आपले जळगाव महाराष्ट्रात जळगाव मधनं हे 4 जण इलेक्शन लढवत आहेत. धुळ्यावरनं 4 जण इलेक्शन लढवत आहेत. नंदुरबारला कोणी कॅन्डिडेट नाही. बुलढाण्याला पण. बुलढाण्याला पण. चुरस बघता जळगावच्या आपले कॅन्डिडेट बाजी मारतील? जळगावचे चुरस बघतात. जळगावला ॲडव्होकेट ललिता पाटील आणि ॲडव्होकेट GM पाटील यांना बरं असं मतदान होत आहे. आणि आता मध्ये जे मतदान अधिकारी आहेत त्यांच्या सूचनेनुसार आतापर्यंत जवळजवळ 490 मतदान झालेलं आहे. म्हणजे साधारणपणे 850 ते 900 टोटल मतदान जळगाव शहराचं. आणि याचं असं की याची मतमोजण्याची जी पद्धत आहे ही फार किचकट आहे. कारण महिलांकरता त्यांनी 3400चा कोटा दिलेला आहे आणि पुरुषांकरता 4500चा कोटा दिलेला आहे. मग आता जे कोट्यामध्ये जे येतील ते निवडून आले असं डिक्लेअर होईल. पण फक्त 2 ते 3च कॅन्डिडेट कोट्यात येतात, बाकी येत नाहीत. मग अमुक कॅन्डिडेटला सेकंडमध्ये ते फर्स्ट होतं. एलिमिनेट होणाऱ्या कॅन्डिडेटचे मत काउंट होतात. याला जवळजवळ 5 ते 6 महिने मतमोजणं लागून जाते पहिल्यापासून. 5 ते 6 महिने हो, मतमोजणी. निकाल जाहीर व्हायला 5 महिने लागतात. आणि त्याच्यामध्ये मग 18 जण पुरुष उमेदवार निवडले जातील, 5 महिला उमेदवार निवडल्या जातील आणि 2 जे आहेत त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कोऑप म्हणून निवडल्या जातील. मी ॲडव्होकेट भरत देशमुख, माजी चेअरमन बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, सिनियर ॲडव्होकेट 48 वर्षांपासून जळगाव येथे प्रॅक्टिस करीत आहे. धन्यवाद.